एका बाजूला दोन निष्पाप मुलं आपल्या वडिलांच्या परतीची वाट पाहत होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घरात एक भयानक कट रचला जात होता. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये घडलेली ही घटना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. एका साध्या टॅटूमुळे अशा एका गुन्ह्याचा पर्दाफाश झाला ज्याची कल्पनाही पोलिसांनी केली नव्हती. आपल्याच माणसांनी केलेला हा घातपात नेमका काय होता? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण एका अशा घटनेची चर्चा करणार आहोत जिथे विश्वासघाताने एका सुखी संसाराचा अंत केला. सत्य घटनांवर आधारित अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 23 नोव्हेंबर 2025 राहुल कुमार नावाचा तरुण अचानक बेपत्ता होतो. तिची पत्नी रुबी पोलिसांत तक्रार करते की राहुल कामासाठी बाहेर गेले आणि परतलेच नाहीत. ती पोलिसांना सांगते की कदाचित ते नातेवाईकांकडे गेले असावेत. पोलीस शोध सुरू करतात, पण राहुलचा कोणताही मागमूस लागत नाही. रुबीचा चेहरा पाहून कुणालाही शंका येत नव्हती की या प्रकरणामागे काही वेगळंच रहस्य दडलंय. काही दिवसांनंतर 15 डिसेंबरला एका नाल्यात पोलिसांना एक बेवारस मानवी देह सापडतो. तो देह अशा अवस्थेत होता की ओळख पटवणं अशक्य होतं. पण पोलिसांना त्या देहाच्या डाव्या हातावर एक टॅटू दिसला, ज्यावर राहुल असं नाव होतं. पोलिसांनी रुबीला ओळख पटवण्यासाठी बोलावलं, पण तिने ओळखण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र एका जुन्या फोटोत राहुलने घातलेला टी-शर्ट आणि घटनास्थळी मिळालेला पुरावा जुळला आणि पोलिसांना रुबीवर संशय आला. तपासात समोर आलं की रुबीचं वागणं संशयास्पद होतं. तिचे काही बाहेरच्या लोकांशी जवळचे संबंध होते. 17 नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा राहुल अचानक घरी आला, तेव्हा त्याचा रुबीच्या एका गौरव नावाच्या व्यक्तीसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रुबी आणि गौरवने मिळून राहुलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात त्यांनी राहुलवर जीव घेणा हल्ला केला आणि राहुलचा तिथेच अंत झाला. हा गुन्हा लपवण्यासाठी रुबी आणि गौरवने अत्यंत भयानक पाऊल उचललं. त्यांनी राहुलच्या देहाची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धत वापरली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी देहाचे विविध भाग केले. धक्कादायक म्हणजे रुबीने आपल्या लहान मुलांना कारमध्ये बसवून नदीकाठी नेलं आणि त्याच कारमध्ये राहुलच्या देहाचे अवशेष लपवलेले होते. पूजेच्या जुन्या वस्तू विसर्जित करायच्या आहेत असं खोटं सांगून तिने ते अवशेष नदीत फेकून दिले. सध्या रुबी आणि गौरव पोलिसांच्या ताब्यात आहेत. रुबीला वाटत होतं की पुरावा पूर्णपणे नष्ट केल्यामुळे ती कायद्याच्या कचाट्यातून वाचेल. पण फॉरेन्सिक टीमला घरात काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. DNA चाचणीच्या माध्यमातून पोलीस आता हे प्रकरण कोर्टात सिद्ध करणार आहेत. एका चुकीच्या निर्णयामुळे 2 निष्पाप मुलांनी आपले वडील गमावले आणि एका माणसाचा करुण अंत झाला. मित्रांनो, ही घटना आपल्याला समाजातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल सतर्क करते. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये तुमची मतं मांडायला विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. काळजी घ्या.